नमस्कार. या ठिकाणी आता महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना आणि त्याचा GR पण काढलेला आहे, जो जुलैमध्ये अंमलात येणार आहे. ही योजना आहे महाराष्ट्राची लाडकी बहीण. तर यामध्ये त्यांना फायदा काय मिळणार आहे, तर महिन्याला 1500 रुपये, म्हणजे दरवर्षी साधारणतः शासन याच्यावरती 46,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. याच्यामध्ये पात्र कोण असणार आहे, की ज्या महिला 21 ते 60 या वर्गामध्ये आहेत, घटस्फोटित आहेत, विवाहित आहेत, त्यानंतर विधवा आहेत, निराधार आहेत, अशा महिलांना यामध्ये या ठिकाणी ही रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांचं वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त नसू नये, त्यांचं बँक खातेही असावं. त्याचबरोबर अपात्र ज्या असतील, ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, त्या या स्कीमला पात्र नसणार आहेत, त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. घरात कोणीही आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स भरणारी व्यक्ती नसावी किंवा निवृत्ती वेतन घेणारी नसावी. त्याचबरोबर कुटुंबात 5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल त्यांना याचा फायदा मिळणार नाही. त्यानंतर कुटुंबाकडे जर 4 चाकी गाडी असेल तर त्यांना याचा फायदा मिळणार नाही. आणि यासाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, बँक पासबुक व हे जे आपण सर्व कुठल्याही सेतूमध्ये किंवा कुठेही ज्या ठिकाणी ऑनलाईन तुमचे फॉर्म भरून घेतले जातात त्या ठिकाणी तो स्वतः उमेदवार लागेल, कारण त्याची KYC होण्यासाठी तो स्वतः त्या ठिकाणी लागणार आहे. ह्या आज प्रत्येक ठिकाणी याच्या सुविधा या ठिकाणी उपलब्धता आहेत. तरी माझ्या सर्व बहिणींना या ठिकाणी माझी विनंती आहे, करोडो महिलांना याचा लाभ होणार आहे. सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे. तर याचा लाभ ज्या ठिकाणी सेतूचे कार्यालय असतील, ऑनलाईन सर्व्हिस उपलब्ध असतील, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी काही ठिकाणी मोफत फॉर्म भरण्याच्या सुविधा आहेत, तर त्यांनी जाऊन याचा लाभ घ्यावा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.